शेतकऱ्यांची झोप उडवणारी बातमी समोर आली. अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांवर येतंय सगळ्यात मोठं संकट. मॉन्सूनच्या संदर्भात एक असा भयानक अंदाज हवामान खात्यानं दिलाय, ज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात राज्यातील सर्व शेतकऱ्यांवर एक मोठं संकट कोसळणार आहे. ऑगस्ट महिना शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट ठरणार, कारण की गेल्या 10 वर्षात जे घडलं नव्हतं ते आता घडणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासातला हा ऑगस्ट महिना शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरणार. जूनमध्ये तुरळक पावसाने सुरू झालेला मॉन्सून जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडला खरा, पण त्याचं वितरण अत्यंत असमान होतं. काही ठिकाणी ढगफुटी झाली तर काही ठिकाणी अजूनही पाऊस नाहीये. आता प्रत्येक शेतकरी विचार करतोय की ऑगस्टमध्ये तरी चांगला पाऊस होईल का. प्रत्येक जण हवामान खात्याच्या अंदाजाची प्रतीक्षा करत होती. अखेर तो अंदाज आला आणि ज्याने सगळ्यांनाच हादरा बसलाय, कारण की शेतकऱ्यांच्या विहिरी आता कोरड्या पडल्यात, पिकं जळून चाललेत. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 50% कमी पेरण्या झालेल्या आहेत. सगळीकडे एक शंकेचं वातावरण असतानाच तेवढ्यात भारताचं हवामान खात्याने ऑगस्ट महिन्याचा नवा अंदाज जाहीर केला. आता ज्याने अक्षरशः शेतकऱ्याची झोप उडाली आहे, कारण की ऑगस्टमध्ये जे होणार आहे, जे गेल्या 10-15 वर्षात कधीच घडलं नव्हतं. कारण ऑगस्टमध्ये एल निनो नाही तर सुपर एल निनो सक्रिय होतोय. सगळ्यात तीव्र प्रकार जो एल निनोचा आहे तो महाराष्ट्रावर कोसळतोय. शेतकऱ्यांसाठी एक नाही, 2 नाही तर 3 मोठे धोके त्याच्यामुळे निर्माण होणार आहेत. कालपर्यंत फक्त कमी पाऊस पडेल एवढंच माहिती होतं, पण आणखी 2 अशी संकट आहेत की ज्याने शेतकऱ्याचं वाटोळं होऊ शकतं. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे अंदाज त्यामुळे जाहीर करण्यात आले. जेव्हा अशी विचित्र परिस्थिती येते तेव्हा सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कुठे कुठे काय काय होणार, कुठे कमी पाऊस पडेल, कुठे जास्त पाऊस पडेल, शेतकऱ्यांवर कोणते 3 मोठे धोके कोसळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, काय खबरदारी घ्यायची आहे, सगळी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. पहा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्याचा एक धोकादायक अंदाज आता जाहीर झालाय. दर महिन्याला हवामान खातं प्रत्येक महिन्याचा अंदाज जाहीर करत असते. आता जुलै महिना काही तासच शिल्लक राहिलाय. ऑगस्ट सुरू होतोय, तर 1 ऑगस्ट पासून 30 ऑगस्ट पर्यंत पावसाचं वितरण कसं असणार या संदर्भाचा अंदाज आता जाहीर झालाय. आता पहा, जसं पावसाळा सुरू झाला होता तसा पूर्ण मान्सून किंवा पूर्ण पावसाळ्यासाठी संपूर्ण 4 महिन्याचा अंदाज दिला गेला होता. पण यावेळेच्या मान्सूनवर एल निनोचं संकट असल्यामुळे दर महिन्याला अंदाज आता दिला जात आहे. आणि त्यातल्या त्यात आता ऑगस्टचा अंदाज आला, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 3 मोठे धोके वर्तवण्यात आले. मग कोणते आहेत ते धोके? कुठे एल निनोचा जास्त प्रभाव पडणार, कोणत्या जिल्ह्यात सुपर एल निनो त्या ठिकाणी ऍक्टिव्ह राहणार, कुठे कमी पाऊस आणि कुठे पाऊस हाहाकार उडवणार, सगळी माहिती आता आलेली आहे. पहा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ते 3 धोके आता पाहणार आहोत, जे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. पण ते पाहण्याआधी महाराष्ट्रात नेमकं पावसाचं वितरण कसं झालंय, आतापर्यंत कुठे कुठे कसा पाऊस पडला आणि जो पाऊस पडला आहे तो कसा पडला याचीच माहिती आपण सगळ्यात आधी घेतोय, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पावसाची आयडिया येईल. आता आपल्याला एक छोटीशी गोष्ट आधी समजून घ्यावी लागेल. पहा, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणाहून पाऊस येतो. पहिलं ठिकाण अरबी समुद्र आणि दुसरं ठिकाण बंगालचा उपसागर. मुद्दा लक्षात घ्या. आता महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी, पुणे, नाशिक हा जो कोकण किनारपट्टीच्या शेजारील जे काही जिल्हे आहे त्या भागात पाऊस पडलाय. दुसरीकडे विदर्भात देखील समाधानकारक थोडा बहुत पाऊस पडलाय. पण सगळ्यात जास्त कमी पाऊस पडलाय मध्य महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये मराठवाडा देखील आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा अरबी समुद्रातून बाष्प येतं, जेव्हा ढग येतात, तर ते कोकणातून याच्या वेळेस सगळ्यात आधी कोकणामध्ये येतात, तिथे भयंकर पाऊस पडतो. त्यानंतर पुढे ज्यावेळेस महाराष्ट्रात सरकायचं असतं त्यावेळेस सह्याद्रीची उंच रांग त्यांना अडवते आणि त्यामुळे घाटमाथ्यावर भयंकर पाऊस पडतो. तुम्ही पाहिलं असेल, साताऱ्याचा घाटमाथा, पुण्याच्या घाटमाथ्यावर भयंकर पाऊस झालाय आणि तो पाऊस पुढे सरकला नाही. मग हे जे ढग आहे जेव्हा सह्याद्री ओलांडून पुढे जातात त्यावेळेस मग ते मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरच्या भागामध्ये पाऊस पडतो. पण यावेळेस फारसं तसं काही झालेलं नाहीये. दुसरीकडे आता लक्षात घ्या, बंगालच्या उपसागरातून पाऊस मिळतो विदर्भाला, पण मराठवाड्याचा मुद्दा असा झाला की दोन्ही ज्या शाखा आहेत त्या ठिकाणाहून काय झालं की कमकुवत ढग पुढे आले आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये पाऊस अतिशय कमी पडलाय. मग यंदा अरबी समुद्राचं बाष्प सह्याद्रीमध्येच अडकलंय, बंगालच्या उपसागराचं बाष्प मराठवाड्यापर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जून जुलैमध्ये असमान पाऊस पडला. मग आता ऑगस्टमध्ये परिस्थिती बदलणार का?
तर लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्याची सुरुवात ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस पहिल्याच हप्त्यामध्ये पहिला धोका, दुसऱ्या साधारणपणे 15 दिवसात दुसरा धोका आणि ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तिसरा मोठा धोका आहे. लक्षपूर्वक ऐका. पहिला धोका जो शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा आहे तो म्हणजे पावसाचं असमान वितरण. आता इथे लक्षात घ्या, जुलै महिन्यामध्ये पाऊस पडला तो फार तर फार एकतर कोकण किनारपट्टी किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या परिसरात जास्त करून पडलाय. तिकडून बंगालच्या उपसागरामुळे विदर्भात पडला तर मधला पट्टा तसाच राहिला होता. पण मग ऑगस्टमध्ये तीच परिस्थिती राहणार का? तर पहिला धोका काय सांगतोय लक्षात घ्या, दुसरा धोका काय आहे, तिसरा धोका काय आहे, सगळी सविस्तर माहिती पाहतो. आता पहा, ज्या भागात आधीच मुसळधार पाऊस झाला होता तिथे पुन्हा एकदा पावसाचा मारा होणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात पाऊस पुन्हा एकदा हुलकावणी देण्याची शक्यता. आता हवामान खात्याच्या पहिल्या आठवड्याच्या अंदाजानुसार म्हणजे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट मध्ये कोकण विभागामध्ये, मग त्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड जिल्हा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये तुफान पाऊस असेल. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर नाशिक, त्यानंतर पुणे, त्यानंतर सातारा, त्यानंतर कोल्हापूर यांच्या घाट परिसरामध्ये प्रचंड पाऊस होतोय. विदर्भात देखील अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी लागेल. आता मुद्दा उरतो मराठवाड्याचा. पहिल्या आठवड्यामध्ये ऑगस्टमध्ये काय होतंय तर उत्तर महाराष्ट्रातले जे जिल्हे ज्यामध्ये धुळे, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर जळगाव आणि मराठवाडा याच्या बहुतांश भागात पहिल्या आठवड्यात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी राहणार. आता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं पाण्याच्या प्रतीक्षेत करपण्याची भीती निर्माण झाली. पण पहिला आठवडा असा आहे की तिथे पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी, पुणे आणि विदर्भ याच एरियामध्ये पाऊस होतोय. मराठवाडा सुटतोय. आता पहिला धोका झाला. आता दुसरा धोका 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान आहे. दुसऱ्या आठवड्यात पावसाचं चित्र बदलणार. आता इथे परिस्थिती पूर्णतः बदलते, ज्यामध्ये सोलापूरमध्ये चित्र बदलेल, अहिल्यानगरच्या बऱ्याचशा भागामध्ये एक विचित्र पद्धतीची प्रणाली सक्रिय होईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, त्यानंतर नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी येथे पावसाची हजेरी लागेल. त्यासोबत गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाण्यात देखील चांगला पाऊस होईल. आणि याच टप्प्यात म्हणजे ऑगस्टच्या मध्यभागी धडकणार तो दुसरा सगळ्यात मोठा धोका, तो म्हणजे प्रशांत महासागरातील सुपर एल निनो सक्रिय होणे. हा एल निनो जून जुलैपेक्षा ऑगस्ट महिन्यात अधिक आक्रमक आणि शक्तिशाली होणार. हा एल निनो काय करतो तर हा एल निनो मान्सूनचे सगळे ढग आपल्याकडे ओढून घेतो, पावसाळ्यातले ढग गायब करून पळवतो. मग शेतकऱ्याच्या पिकाला पाणी कुठून मिळेल? मोठ्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. हवामान खात्याने इशारा दिला होता की ऑगस्टच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात एल निनोचा प्रभाव वाढला तर मान्सूनचा दुसरा टप्पा शेतीसाठी अतिशय घातक ठरू शकतो. एल निनोचे ढग पळून तो नेणारच आहे. 14 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तिसरा विचित्र प्रकार पाहायला मिळणार. तो आहे तिसरा सगळ्यात भयानक धोका. 14 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान कोकण आणि सह्याद्रीच्या घाटात पाऊस कायम राहील. पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये चांगला पाऊस पडेल. पण तिसरा धोका आहे ढगफुटीचा. होय, संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीच्या अवघ्या 170 ते 180% पाऊस काही तासामध्ये कोसळेल. ज्या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होईल तिथं आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल आणि एकीकडे अक्षरशः प्यायला पाणी नसेल तर अशी असमान अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना हा अतिशय जपून त्या ठिकाणी शेती करण्याचा महिना आहे. ज्या भागात पाऊस होईल तिथेच पेरण्या करा आणि जिथे होणार नाही तिथं चांगलं पाण्याचं नियोजन करा, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. आत्तापर्यंत तुमच्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस झालाय, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि पावसाची टक्केवारी नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.